याच्यामध्ये घालायचे पाणी, पण मस्त चरचरीत फोडणी बसावी म्हणून गॅस आपल्याला 5-10 सेकंदासाठी मोठा करायचा आहे, म्हणजे कढई चांगली तापली जाते. आणि मग यामध्ये घालायचे पाणी. तर 1 कप बेसनासाठी आपल्याला 3 ते 3.5 पट पाणी घालायचं आहे, म्हणजे 1 कप बेसन आणि 3.5 कप पाणी. आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ घालूयात आणि याला उकळी आणायची. तर या फोडणीच्या पाण्याला मस्त खळखळून उकळी आली आहे. आता गॅस एकदम कमी करायचा आहे आणि यामध्ये बेसन घालायचं आहे. तर बेसन घालताना थोडं थोडं घालायचं आणि याला सतत वैरत राहायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा म्हणजे गुठळ्या मोडायला सोपं जातं. किंवा तुम्ही बेसन आधीच पाण्यामध्ये कालवून ते पाणी जरी घातलं तरी चालेल. सगळं बेसन घालून घेतलं. आता तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये गुठळ्या आहेत. गॅस एकदम कमी ठेवायचा आणि या गुठळ्या शक्य होतील तेवढ्या मोडून घ्यायच्या. तर जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहे. आता गॅस कमी करून याला 2 मिनिटासाठी वाफ देऊयात, म्हणजे उरलेल्या गुठळ्या आहेत त्या थोड्याशा मऊ होतील आणि मग परत आपल्याला मोडता येतील. तर बरोबर 2 मिनिटं याला एकदम मंद गॅसवर वाफ दिली. आता बघा हे पिठलं थोडंसं घट्ट जमून आलं आहे. आता याच्यातल्या गुठळ्या मऊ झालेल्या आहेत, त्या परत थोड्याशा मोडून घ्यायच्या. तर अजून 1 मिनिटभर मी याला वैरून घेतलं, घोटून घेतलं. आता याच्यावर झाकून याला 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर शिजून द्यायचं. फक्त 1-1 मिनिटांनी ढवळून घ्या. तर एकीकडे आपलं पिठलं शिजतंय तोपर्यंत दुसरीकडे मस्त झणझणीत मटकीची सरसरीत उसळ करून घेऊ. तर मटकीसाठी 3 चमचे तेल घेतलंय. तेल चांगलं तापलं. यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी तडतडली तर यामध्ये घालू थोडंसं जिरं, साधारण अर्धा चमचा. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या. लसूण परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. इथं मी 2 कांदे बारीक कापून घेतले. तर कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे. मटकी करताना कांदा खूप जास्त परतायचा नाही, थोडासा गुलाबी ठेवायचा म्हणजे मटकी अशी चिवट लागत नाही. कांदा चांगला परतला आहे. तर यामध्ये घालू पाव चमचा हिंग, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालायची, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा धणेपूड. गॅस एकदम कमी करायचा आहे आणि याला परतून घ्यायचं. मसाले मस्त परतले. आता यामध्ये घालायची मोड आलेली मटकी. तर साधारण 1.5 कप मोड आलेली मटकी इथं मी घेतली आहे. याला मिक्स करायचं आहे. मटकीमध्ये घालूयात चवीपुरतं मीठ घालून याला 1-2 मिनिटं चांगलं परतून घेऊ. मटकी 2 मिनिट परतली. आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी.
तुम्हाला जशी मटकी लपथप हवी, रस्सा हवी त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथं मी साधारण 1 पाऊण ग्लास पाणी घातलं असेल। पाणी घालून याला चांगलं मिक्स केलं। तुम्हाला जशी हवी तशी याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर याला एक 7 ते 8 मिनिटं किंवा मटकी शिजेपर्यंत असंच ठेवायचं। फक्त 1-1 मिनिटांनी हलवून घ्या। तर पिठलं पण इकडे आपलं चांगलं शिजलेलं आहे। तर हे बघा असं चटचट उडू लागलं की समजायचं आपलं पिठलं मस्त शिजत आलेलं आहे। याला परत एकदा थोडंसं असं घोटून घ्यायचं। आपलं मस्त झणझणीत असं पिठलं, झुणका किंवा बेसन तयार झालं। शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं। तयार झालं मस्त झणझणीत असं गरमागरम महाराष्ट्रीयन पिठलं। तर आपलं झणझणीत असं पिठलं तयार झालं। एकीकडे आता मटकी शिजायला टाकली, तोपर्यंत गरमागरम भाकरी करून घेऊ। भाकरी करता करता आपली मटकी सुद्धा मस्त शिजली असेल, चेक करूया। तर हे बघा मस्त मटकी शिजलेली आहे, छान रंग आलेला आहे, तर्री सुंदर आली आहे। तुम्ही हवं तर यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट घालून अजून 1-2 मिनिटं शिजवून घेऊ शकता, पण मी कूट घालत नाही आहे। यावर कोथिंबीर घालायची थोडीशी, गॅस करूयात बंद आणि याला मिक्स करून घेऊ। तर तयार झाली मस्त अशी मटकीची झणझणीत उसळ। तर तयार झाली कुठल्याही एकाच प्रांताची विशेष नसून आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची ओळख, आपल्या महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीची ओळख, ती म्हणजे ठेचा, भाकरी, झणझणीत असं पिठलं किंवा झुणका आणि मस्त एकदम तर्रीदार अशी मटकीची उसळ। तर इथं मी हे सगळे पदार्थ करून दाखवले। कदाचित माझी आणि तुमची करण्याची पद्धत वेगळी असू शकते। तुम्ही काही वेगळी पद्धत वापरत असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।